बुद्धिमत्ता पाठ क्रमांक 4 क्रम ओळखणे। तर या पाठामध्ये आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतात आणि त्या 4 संख्येनंतर पाचवी जी आहे संख्या ती आपल्याला शोधून काढायची असते। तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहेत महत्त्वाचे मुद्द्यामध्ये की जर अंशछेद असतील तर त्यांच्या अंशछेदाची तुलना करायची आहे। त्याच्यानंतर क्रमवार संख्या आहेत का, कुणाच्या वर्ग संख्या आहेत का, कुणाच्या घन संख्या आहेत का, त्या मूळ संख्या आहेत का, त्यांच्यामध्ये बेरीज झालेली आहे का, वजाबाकीची क्रिया झालेली आहे, त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे गुणाकार भागाकार ह्या सगळ्या क्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करून पुढची संख्या ओळखायची आहे का, त्या क्रमवार आहेत का हे पण आपल्याला पाहायचं आहे यामध्ये। तर आपण स्वाध्याय 4.1 हा पाहणार आहोत। तर 4.1 चं आपण स्पष्टीकरण करूया। तर 46, 38, 30, 22 आणि पुढे काय येणार आहे तर यामध्ये जे काही लपलेलं आहे ते आपण शोधून काढू। 22 मध्ये जर आपण 8 मिसळले तर किती आले, 30 आले। मग 30 मध्ये जर आपण 8 मिसळले 38 येतात आणि 38 मध्ये जर 8 आपण मिसळले तर 46 येतात, बरोबर आहे। तर आता मग कोणती अशी संख्या आहे की त्याच्यामध्ये आपण 8 मिसळले तर 22 येतात, 14 आहे। 14 मध्ये जर 8 आपण मिसळले तर 22 येतात, म्हणजे आपल्या पर्यायामध्ये 14 आहेत का पहा, आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं। तर या ठिकाणी प्रश्न दुसरा पाहूया। तर 13, 17, 19 आणि 23। तर या ठिकाणी पहा 13 नंतर 17 आलेत, 17 नंतर 19 आलेत आणि 19 नंतर 23 आले आहेत। तर क्रमवार आलेल्या मूळ संख्या आहेत। 13 ही मूळ आहे, 13च्या नंतरची 17, 17च्या नंतर 19, 19च्या नंतरची 23 आणि आता 23 नंतरची मूळ क्रमवार येणारी संख्या कोणती आहे, 29 आहे। म्हणून पर्याय क्रमांक पहिला हा या ठिकाणी योग्य आहे। त्या ठिकाणी प्रश्न तिसरा काय म्हणते, 10, 15, 30 आणि 45। तर या ठिकाणी बघा 10 गुणिले 3 केलं तर 10 3 30 येतात आणि ह्या 15ला जर आपण 3 न गुणले तर 15 त्रिक 45। आता आपण ह्या 30 ला आपण गुणिले 3 करू, 3 0 0 आणि 3 त्रिक 9, म्हणजे या ठिकाणी 90 ही संख्या येते। तर आपल्या पर्यायामध्ये 90 कुठे आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये 90 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 येतो। तर प्रश्न तिसरा काय म्हटलेला आहे, 1, 8, 27 आणि 64। तर या ठिकाणी पहा 1 चा जर घन केलं तर 1 येते, 2 चा घन केला तर 8 येतात, 3 चा घन जर केला तर 27 येते आणि 4 चा जर घन केला तर 64 येते। मग आता 5 चा घन काय येणार आहे, 125। या ठिकाणी आपल्याला 125 ही संख्या येते, पर्याय क्रमांक 3 125। आता पाचवा प्रश्न काय म्हटलंय बघा, 2/19, 6/15, 10/11, 14/7। तर बरोबर काय, आता बघा 2 मध्ये जर आपण 4 मिसळले तर 6 आले, तर 6 मध्ये जर आपण 4 मिसळले तर 10 आले, 10 मध्ये जर आपण 4 मिसळले तर पुढची संख्या 14 आली। आता 14 मध्ये जर आपण 4 मिसळले तर किती येणार ही संख्या, 18 येणार। आता इकडून आपण वजा करत जाऊ, 19 मधून जर आपण 4 वजा केले तर 15 आले, 15 मधून 4 वजा केले तर 11 आले, 11 मधून 4 वजा केले तर 7 आले आणि 7 मधून जर 4 वजा केले तर 3 येतात। म्हणून 18/3 हा आपला पर्याय क्रमांक योग्य राहील, हा पर्याय आपला योग्य उत्तर आहे। 4, 8, 12, 20 आणि आता पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे, तर आपण शोधूया। तर या ठिकाणी बघा काय आहे, हे 4 आणि हे 8, ह्या 4 आणि 8 ची जर बेरीज केली तर 12 आलेली आहे। परत नंतर आपण ह्या 8 मध्ये जर आपण 12 मिसळले तर पुढची संख्या 20 आलेली आहे। तर आता 20 मध्ये हे 12, म्हणजे 12 आणि 20 ची बेरीज काय येते, 32 येते, कळालं का? तर या ठिकाणी 32 हा ही आपला पर्याय योग्य आहे। सातवा प्रश्न काय म्हणलाय, 16, 23, 28, 38, 49, 62 आणि 70च्या पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे। या ठिकाणी पहा हे किती आहेत, 16। या 16 मधलेच अंक याच्यामध्ये परत 1 आणि 6 ची मिसळायचे आहेत आपल्याला। 16 मध्ये जर आपण 1 मिसळला तर किती होतात, 17 आणि 17 मध्ये आपण परत हे 6 मिसळले तर किती व्हायला लागलेत, 23 व्हायले। आता ह्या 23 मध्येच हे 3 मिसळले आपण तर किती होतात, 26 आणि 26 मध्ये परत हे 2 मिसळले 28। त्याच्यानंतर 28 मध्ये हे 8 जर मिसळले तर 36 आणि 36 मध्ये हे 2 मिसळले 38
त्याच्यानंतर आपण 38 मध्ये जर 8 मिसळे तर 46 होतात आणि 46 मध्ये जर आपण 3 मिसळे तर 49 होतात. मग 49 मध्ये जर परत 9 मिसळे तर किती होतात? 58 होतात. आणि 58 मध्ये जर हे 4 मिसळे तर मग पुन्हा 62 झाले. 62 मध्ये आपण 2 मिसळे 64 झाले आणि 64 मध्ये हे 6 मिसळे 70 झाले. तर 70 मध्ये हे 0 मिसळे 70 झाले आणि 70 मध्ये परत हे 7 मिसळे तर 77 होतात. तर पर्यायामध्ये आपला 77 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 77 आहेत, म्हणून या ठिकाणी 77 ही संख्या येते. तर प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते? 10, 12, 15, 20 त्या पुढची संख्या काय आहे? तर या ठिकाणी बघा 10 मध्ये जर आपण 2 मिसळे 12 येतात. 12 मध्ये जर आपण 3 मिसळे तर 15 येतात आणि 15 मध्ये जर आपण 5 मिसळे तर 20 यायला आहेत. तर हे जे आपण त्याच्यामध्ये जे आपण मिळवत आहोत, तर ही 2 मिळवली तर 3 मिळवली तर 5 मिळवली, तर ह्या क्रमवार येणाऱ्या मूळ संख्या दिसत आहेत. म्हणून आता याच्यानंतरची जी येणारी क्रमवार मूळ संख्या कोणती आहे? 7 आहे. म्हणजे 2, 3, 5च्या नंतरची 7 ही क्रमवार येणारी मूळ संख्या आहे. म्हणून 20 मध्ये जर 7 मिसळ तर 27 येतात. म्हणून या ठिकाणी शेवटचा अंक हा 27 असेल. तर पर्यायामध्ये आपला 27 आहेत का? पर्याय क्रमांक 4 मध्ये हे 27 आहेत. याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणते? 144, 128, 112 आणि 96. मला वाटते ह्या पटीमधल्या एका पाड्यातल्या पटीमधल्या आहेत. 16च्या पटीतल्या संख्या आहे. 16 की 96, 16 ती 112, 16 8 128, 16 9 144. तर मला सांगा 16 सखीच्या नंतर अगोदर 5 येणार. 16 पंचे 80. म्हणजे या ठिकाणी 80 येणार. कळालं का? तर या बघा ठिकाणी बघा 83, 74, 65 आणि 56. तर याच्या पुढची संख्या कोणती आहे बघा? तर या ठिकाणी पहा, आपण जर 8 मधून जर आपण 1 काढला तर या ठिकाणी 7 यायला लागलेले आहेत आणि या 3 मध्ये जर आपण 1 मिसळला तर 4 यायला लागलेले आहेत. म्हणजे एकीकडं या दशक स्थानावर वजाबाकी आहे आणि एकक स्थानावर बेरीज आहे. मग आता आपण काय करायचं की या दशक स्थानावरचे जे आहेत त्याच्यामधून वजाबाकीमध्ये आपण 1 काढायचं, 6 आला आणि 4 मध्ये जर आपण 1 मिसळला तर 5 आलेला आहे. मग 6 मधून परत 1 काढला तर 5 आले आणि 5 मध्ये 1 मिसळला तर 6 आलेले आहेत. तसंच 5 मधून जर आपण 1 काढला तर 4 येतील आणि 6 मध्ये जर आपण 1 मिसळला तर 7 येतील. म्हणजे या ठिकाणी 47. तर आपल्या पर्यायामध्ये 47 आहेत का? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर योग्य राहील. 47 या ठिकाणी येते.